या अच्छा त्या 2 घोटांमध्ये चांगली आहे नंतर इतका सुंदर आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आज वीकेंड आहे. आम्ही चाललेलो आहोत जर्मनीला. तुम्हाला माहीतच असेल की युरोपमध्ये सगळ्यात जास्त फेमस असे काही क्रिसमस मार्केट आहेत आणि आम्ही ज्या क्रिसमस मार्केटला चाललेलो आहोत तो त्यातलाच टॉप 10 पैकी एक आहे. ओके, गुड मॉर्निंग. मंडळी, पहिल्यांदाच आम्ही नेदरलँड्समध्ये एका टूर बसने प्रवास करतोय. ईशान टूर्स सोबत आम्ही ही डे ट्रिप बुक केलेली होती. बऱ्याचशा त्यांच्या क्रिसमस मार्केटसाठी डे ट्रिप असतात, तो आम्ही सुद्धा ही कोलोन क्रिसमस मार्केटची ट्रिप बुक केली. बसमधून प्रवास करताना आम्हाला खूपच मजा आली. सगळी भारतीय मंडळी आणि जास्तीत जास्त मराठी मित्रमंडळी आमची यामध्ये होती, त्यामुळे खूपच मजा आली प्रवास करताना. कोलोन क्रिसमस मार्केट पाहण्यासाठी बरीचशी लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्स बसने येतात. तर त्या बसेससाठी पार्किंगची वेगळी सोय जर्मन गव्हर्नमेंटने केलेली होती, तर तिथे आम्हाला आमच्या बसने सोडलं आणि त्यानंतर क्रिसमस मार्केटला जाण्यासाठी सतत शटल्स चालू असतात. तर त्या शटलने आम्ही कोलोन क्रिसमस मार्केटकडे जायला निघालो. या शटल 2-2 मिनिटाला चालू असतात, त्यामुळे अगदी 15-20 मिनिटातच आम्ही कोलोन क्रिसमस मार्केटमध्ये पोहोचलो सुद्धा. तर दुपारचे 12:30-1 वाजलेले आहेत आणि तेव्हा आम्हाला या बसने या क्रिसमस मार्केटच्या अगदी दाराशी आणून सोडलेलं आहे आणि इथून आम्हाला त्या पूर्ण क्रिसमस मार्केट फिरून संध्याकाळी 5:30 पर्यंत पुन्हा त्या शटलजवळ पोहोचायचं आहे. मंडळी, तुम्हाला जर जर्मन क्रिसमस मार्केटची खरी मजा अनुभवायची असेल तर हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूपच मजा येणार आहे. चला तर मग सुरू करूया कोलोन क्रिसमस मार्केटचा फॅन्टॅस्टिक प्रवास. मंडळी, फायनली आम्ही या क्रिसमस मार्केटमध्ये आलोय. वाईबच वेगळी आहे एकदम. ऐकू येतं तुम्हाला मस्त क्रिसमस मार्केटचा ग्लू वाईनचा वास येतोय सगळीकडे. तर या प्रत्येक क्रिसमस मार्केटचे वेगवेगळे गेट्स आहेत एंटर करायला आणि ते इतके सुंदर युनिक असे आहेत, मॅजिकल वाटतात एकदम. आणि बघा ना, ते कसं त्याचे जे डिझाईन आहे ते फिरतायत, ते भावले वगैरे मस्त वाटतं एकदम बघायला. सत्ता आम्ही आलेलो आहोत फायनली क्रिसमस मार्केटमध्ये आणि सगळ्यात आधी आपण काय खाणार आहोत? चेस्टनट. येस. हॅलो. Different. The normal one. The normal one. Yes. तर 10 घेतले तर 5 युरोला, 15 घेतले तर 7 युरोला, अशी वेगवेगळी प्राईस आहे. तर हे आहेत चेस्टनट आणि आम्ही हे लास्ट टाइम कुठे खाल्लं होतं? पोर्तुगालला गेलो होतो तेव्हा ना. हे असे आहेत आणि हे खूप सारे त्याच्यामध्ये. सो हे एक पॅकेट आपल्याला कितीला मिळालं? 7 युरोला, म्हणजे 700 रुपयांना नॉर्मल. किती? 15 आहेत त्यामध्ये. 15 आहेत. शरण्याला पण खूप आवडतं आहे. खाऊन कसं लागतं, टेस्ट कशी येते. आणि हे स्पेशली विंटरमध्येच मिळतं. कधी आम्हाला ते येण्यापूर्वी तर रेकमेंड केलं होतं लोकांनी की तुम्ही नक्की ट्राय करा. आम्ही ऑलरेडी ट्राय केलं, पण परत करतो. क्रिसमस मार्केटमधलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे ते म्हणजे आईस रिंक. आणि युरोपमधल्या प्रत्येक सिटीमध्ये तुम्हाला या डिसेंबर ते जानेवारीच्या महिन्यामध्ये आईस रिंक पाहायला मिळतात. सॉसेजेस आहेत, सगळे सॉसेजेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर इकडे ना असा एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजवर आत्ता आम्ही उभे आहोत आणि इथून लोक बरीचशी आईस स्केटिंग करतायत आणि खूप मज्जा येते त्यांना पाहायला. आणि इतकं इथे चांगलं सुंदर असं डेकोरेशन सुद्धा केलं यांनी क्रिसमसचं, तर तुम्हाला फुल ऑन आयसी विलेजमध्ये आल्याचा फील येईल. तो बघा, एक मुलगा पडला, बापरे, ओ नो.
पण काही नाही, यावर पडायची या मुलांना सवयच असते शिकताना, त्यामुळे तो पटकन उठून गेला. पण की मजा येते सगळं फिरताना, है ना. क्रिसमस मार्केट आहे आणि जर्मन बिअरचा स्टॉल नाही आहे असं होऊच शकत नाही. त्यामुळे हे पूर्ण जे एक हाऊस टाईप यांनी बनवून ठेवलेलं आहे ते फक्त आणि फक्त बिअरसाठी आहे. आणि किती गर्दी आहे ती बघा. थंडीच्या दिवसांमध्ये पण या लोकांना बिअर प्यायची इतकी हाऊस आहे. पण विंटरमध्ये एकत्र येण्याचे हेच दिवस असतात की तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत कुठेतरी जाऊन चिल आउट करू शकता आणि त्यासाठीच हे खास ठिकाण आहे. कसला घाण स्मेल येतोय ना अगदी. सरळ नाटक करायला लागली. तिकडून तिकीट घ्यायचंय ना. हाय, घेऊ का तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये. हे चांगलं आहे का हे. तू ब्लू वाईन घेतलीस ना. नाही मी घेते, चांगलं आहे. नॉर्मल वाईन आवडत असेल तर नाही, मी कधी आयुष्यात कधी ट्राय नाही केली आहे. नाही नाही, काय म्हणतात. ऑनेस्ट फीडबॅक. पहिल्या दोन घोटांमध्ये चांगली आहे, नंतर संपत नाही. अच्छा, म्हणून ती मला म्हणते ट्राय कर. नाही, मी हळूहळू पिणार. अच्छा, पण सोबत घेऊन जाणार. हो, आम्ही घेऊन नाही, मी चांगला कप शोधत होते नाही, ऍक्च्युली. इथे आम्ही पण असेच आहे सगळ्यांचे तो, असा मोठावाला मग असतो तो. आय थिंक इट्स डिफरंट फॉर अदर डिफरंट मार्केट्स बट फॉर क्योन इट्स सेम. नशीब चांगलं आहे अगदी की आज थंडी कमी आहे. ट्रीज ठेवून दिलेले आहेत, वुडन कार्विंग्स आहेत. सगळीकडे ठेवून दिलेत त्या लोकांनी. खूप सारे स्टॉल्स पण आहेत आणि इकडे ना सो आज ॲक्च्युली आमचं नशीब खूप चांगलं आहे कारण की आज थंडी कमी आहे ना. थंडी कमी आहे, सनी पण आहे, अनपेक्षितपणे. हो, अनपेक्षितपणे सूर्य आज उगवला आहे, त्यामुळे पाऊस पण नाही आहे आणि मस्त वाटतं ॲक्च्युली. इकडे वेगळीच वाईब आहे. हे क्रिसमस मार्केट इतकं फेमस आहे की इथे इतकी प्रचंड गर्दी आहे सगळीकडे. कोलोनमध्ये ना एकाच ठिकाणी 3-4 क्रिसमस मार्केट आहेत. तर आमच्या टूर गाईडने पण आम्हाला ABC असे पॉईंट दिले होते. तर आता आम्ही A पॉईंटला आहोत, म्हणजे ओल्ड क्रिसमस मार्केटमध्ये आहोत. आणि हे क्रिसमस मार्केट मला खास करून खाण्याच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे असं दिसतंय. तर क्रिसमससाठीचे स्पेशल बिस्किटांचे डबे आहेत आणि किती ते सुंदर आहेत बघा. वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस इथे खूपच मस्त दिसत आहेत ते एकदम. सगळी दुकान आहेत बघा. डब्बे, कोलनर. डिझाईन केलं. हो तेच ना. कुकीज आहेत तिकडचे. स्पेक्युलेने तिथे. या इट्स नाईस. Thank you. Welcome. Voulez goûter? किती वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट सुद्धा इथे आहेत बघा. चॉकलेट लॉलीपॉप. घोड्याची नाळ बनवण्याचं हे दुकान आहे असं दिसतं. हॉर्स शू. चल, तर आत्ता आम्ही आलेलो आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्ये. जाऊन आलो पण हिला भूक लागली आहे तर मग आता दुसरं काय खाणार नाही. अच्छा.
तर दुपारचे 2:30-3 वाजले आणि आम्हाला भूक लागली, पण आम्हाला खायचं होतं क्रिसमस मार्केटमध्ये. पण तरीसुद्धा इंडियन रेस्टॉरंट दिसल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत. आणि आम्ही इथे मस्तपैकी एक व्हेज थाळी मागवलेली आहे आणि मसाला डोसा, आणि किती मोठी थाळी आलेली आहे बघा. आणि इथेच आम्हाला एक मराठी दादासुद्धा भेटले जे पुण्याचे होते, ते इथे काम करतात. मग अशी बसमधून जाताना ना आम्हाला एक नदी दिसली आणि मस्त त्याच्यावरती फेरीस व्हील वगैरे होता. तर म्हटलं की बघूया आपण ही नदी कुठे आहे काय, म्हणून आम्ही ही नदी शोधत आत्ता इथपर्यंत आलो. आणि अतिशय सुंदर व्ह्यू आहे, पण आज क्लाउडी आहे आत्ता हे वातावरण, त्यामुळे थोडं वेगळं दिसतंय. पण मस्त नदी आहे, वॉक घ्यायला तर मस्तच जागा आहे अगदी. बऱ्याचशा जर्मनीच्या व्हिडिओज वगैरे तुम्ही हे कोलोन सिटी पाहिली असेल, आणि त्या सिटीचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे कॅथेड्रल आहे. आणि त्या कॅथेड्रललाच पाहण्यासाठी आत्ता आम्ही जातो. आणि त्याच्या समोरसुद्धा क्रिसमस मार्केट आहे ॲक्च्युली. सगळं खाली लाकडं जंगलात आल्याचा फील यायला टाकलेली आहे तिकडे. आणि हा जो मनोरा इथं उभा आहे, ज्याला फुल लाइटिंग केलेली आहे, रात्रीचा अप्रतिम दिसत असणार आहे तो. आणि तो मात्र पूर्ण लाकडाचा आहे बरं का. आणि किती गर्दी आहे बघा इथे एवढ्याशा जागेमध्ये सुद्धा. तर मंडळी फायनली आम्ही आलेलो आहोत या कोलोन कॅथेड्रलच्या समोर. आणि इन्स्टावरती तर हे क्रिसमस मार्केट खूपच फेमस आहे, त्यामुळे म्हटलं बघूया की नक्की काय आहे इथे. कॅन्डल्स आहेत, छान आहे ना. इयरमफ्स आहेत ते तिकडे. ब्लू वाईन ट्राय करूया ना, तेच ट्राय करते मी. विदाउट अल्कोहोल, बघूया मिळते का. With alcohol, is it? I want without alcohol. We That's have why. one without any alcohol. Okay, then give that one. That's €9. And if you want to keep the cup, then you don't have to return it, right? But Okay. you can also return it and exchange it for a clean one if you want to. So you okay. don't have to walk around with a dirty cup. Yeah, I'll do that. Thank you. Okay, so one. No. Thank you. Have fun. Getting anywhere near the city center? पहिल्यांदा बघितली ही काय आहे तो प्रकार. It's good actually. फक्त ते हॉट आहे. प्रत्येक क्रिसमस मार्केटमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे कप मिळतात. तर मगासच्या क्रिसमस मार्केटमध्ये तो कप जो होता तो माझ्या मैत्रिणीकडे होता, तो छोटा होता. त्यामुळे मी म्हटलं की चला दुसऱ्या क्रिसमस मार्केटमध्ये जाऊन बघू कशी ग्लू वाईन मिळते आणि तिथे कोणता कप मिळतोय. पण इथे मला फायनली चांगलावाला कप मिळाला. What this is called? Arch? Because it's kind of different because I have never seen this before. That's why. Arch, I would call it, Okay. because we don't have a particular name for it. But it's cute. Thank you very much. Hi. तर मंडळी हे आहे कोलोन कॅथेड्रल आणि हे जगप्रसिद्ध आहे कारण की 14 वेळा याला वर्ल्ड वॉर 2 मध्ये बॉम्ब करण्यात आलं होतं, तरीसुद्धा हा इथे उभा आहे. आणि याचं बांधकाम करायला 632 वर्ष लागली. आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदाच हे कॅथेड्रल पाहतोय. खरं तर मला या कॅथेड्रलच्या आतमध्ये जायचं आहे, पण आत्ता वेळ नाही आहे. पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की येऊ आणि तुम्हाला हे कॅथेड्रल आतून दाखवू. पण हे कॅथेड्रल खूपच फेमस आहे बरं का. इतका सुंदर आहे. हे इतकं भव्य कॅथेड्रल आहे आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जर्मनीमधलं सगळ्यात जास्त भेट दिलं जाणारं हे ठिकाण आहे. जवळजवळ वर्षाला 6 मिलियन लोक या ठिकाणाला भेट देतात.
पण आत्ता बघा इथे इतकी गर्दी झालेली आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत ऑलमोस्ट आणि आता आमची घरी जायची तयारी सुरू झालेली आहे. सो आम्ही या गर्दीतून मार्ग काढत चाललो. पण बघा जितकं फेमस क्रिसमस मार्केट तितकी जास्त गर्दी आणि संध्याकाळ झाली आहे त्यामुळे तर लाइटिंग बघण्यासाठी अजूनच गर्दी वाढली आहे. तर मंडळी सगळ्यात आधी जे तुम्हाला मार्केट दाखवलं होतं तिथेच आम्ही आत्ता पुन्हा आलेलो आहोत आणि आत्ता आम्ही बसलेलो आहोत झोपाळ्यामध्ये. तर इतके सारे स्टॉल्स आहेत बघा इथे आणि आता लाइटिंग सुद्धा लागलेली आहे तर अजूनच नजारा खूपच सुंदर दिसतोय. चिप्स पण आहेत तिथे बटाट्याचे चिप्स तिकडे बनवून देतात अगदी फ्रेश ते बघा. क्रिसमस मार्केटची वाईबच वेगळी असते. किती सुंदर सुंदर कपडे घातलेत बघा या लोकांनी. प्रत्येक स्टॉलवर वेगवेगळे कपडे पाहायला मिळतात आणि त्या झोपाळ्यामध्ये आम्ही दोघी बसलो होतो. इथे पहिल्यांदा पाहिल्यानंतर ना मला प्रश्न पडला की नक्की हा काय प्रकार आहे. म्हणजे सगळ्यांनाच प्रश्न पडतो. तर बघा सगळेजण इथे रीड करतात. तर एक इटालियन चीज आहे ज्याला ते गरम करून अशा प्रकारे इन्स्टंट देतात. तर मंडळी आता संध्याकाळ झाली आणि लाईट्स लागल्या तर किती सुंदर दिसते बघा सगळीकडे. एकदम सगळं क्रिसमस मार्केटचं रूपच पालटून गेलं अगदी आता आणि गर्दी मात्र प्रचंड वाढली. या झाडाला सुद्धा किती ब्युटिफुल लाइटिंग केली आहे ती बघा. किती मस्त दिसतंय ते. रात्री तर अजून छान दिसत असेल. ॲक्च्युली ना मी आत्ता व्हिडिओ करते पण 2 मिनिटापूर्वी ना मी माझे फोटोज काढत होते इथे आणि ते आजीबाई माझा कॅमेरा बघून मला म्हणत होत्या की इन्फ्लुएन्सी आणि अशा वेळेस तुम्हाला लोकल भाषा येत नसल्याचा खरंच पश्चाताप होतो. कारण इतक्या चांगल्या माणसांबरोबर जे तुमच्याशी कम्युनिकेट करायला बघतात त्यांच्याशी आपल्याला बोलता येत नाही. सो इथली लाइटिंग लागली आणि या पूर्ण क्रिसमस मार्केटचं रूप कसं पालटलं आहे बघा. इतकं सुंदर वाटतं हे बघायला आणि खरंच असे क्रिसमस मार्केट पाहायला खूपच मजा येते आणि म्हणूनच इकडे गर्दी इतकी असते. तुम्ही जर या मार्केटमध्ये येणार असाल तर तुमच्यासाठी काही टिप्स. हे सगळे जे मार्केट आहेत ते एकमेकांपासून खूपच जवळ आहेत तरीसुद्धा आम्ही याच्यामध्ये एक मार्केट कवर नाही केलं आहे. मी फक्त 2 मार्केटमध्येच गेलो कारण की आमच्याकडे वेळ कमी होता. युरोपियन देशांचं कल्चर समजून घ्यायचं असेल तर क्रिसमस मार्केटला नक्कीच भेट द्या कारण की इथे थोडक्यात तुम्हाला इथलं ड्रिंक्स, फूड, क्लोथ्स सगळ्याबद्दलच माहिती मिळून जाते. ग्लू वाईन, मुलेड वाईन असे प्रकार मी ऐकले होते आणि ते विदाऊट अल्कोहोल मिळतात असं मला अजिबातच माहीत नव्हतं. पण मी ग्लू वाईन टेस्ट केली आणि ती खरंच चांगली होती. प्रत्येक क्रिसमस मार्केटमध्ये वेगवेगळे कप मिळतात आणि हे ग्लू वाईनचे कप जर तुम्ही रिटर्न केले तर त्याचं डिपॉझिट तुम्हाला पुन्हा मिळतं जर तुम्हाला ते कप घरी न्यायचे नसतील तर. वीकडेजमध्ये तुम्ही आलात तर नक्कीच क्रिसमस मार्केटमध्ये गर्दी खूपच कमी असते. संध्याकाळ झालेली आहे, थंडी लागायची सुरुवात झालेली आहे आणि आता आम्हाला पुन्हा आमच्या बसकडे सुद्धा जायचं आहे. 5:30चा टाईम दिला होता आम्हाला. त्यामुळे आम्ही आधी म्हटलं की मस्त गरमागरम कॉफी पिऊया आणि मग पुढे बससाठी जाऊया. मागे क्रिसमस मार्केट आणि आता आम्ही चाललो बस पकडण्यासाठी. ऑलरेडी संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहेत. मंडळी हा होता आमचा कोलोन क्रिसमस मार्केटमधला जादुई प्रवास. जर तुम्ही युरोपमध्ये असाल तर इथे एकदा नक्की या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.